श्री स्वामी समर्थ. 16 जुलैपासून या 3 राशींचे नशीब पालटणार. नवपंच महालक्ष्मी राजयोगाने मिळणार अमाप पैसा अन सुख. सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीला ज्योतिषशास्त्रात अत्यंत शक्तिशाली मानले जाते. 16 जुलैपासून सूर्य गुरुच्या महासंयोगाने नवपंच आणि महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल, जो काही राशींसाठी फलदायी ठरू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि गुरु या दोन्ही ग्रहांना शुभ आणि शक्तिशाली ग्रह मानले जाते. कारण हे ग्रह जीवनात प्रतिष्ठा, पद, यश आणि सन्मानाचे कारक असतात, त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीलाही तितकेच महत्त्व आहे. या महिन्याच्या 16 तारखेला दोन्ही ग्रहांचा कर्क राशीत संयोग होईल. या राशीत गुरु ग्रह आधीच स्थित आहे. यात सूर्य 16 जुलै रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य आणि गुरु एकत्र येईल तेव्हा शुभ राजयोग निर्माण होतील. कर्क राशीतील या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे नवपंच योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा योग 3 राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. त्यांच्या आयुष्यात धनलाभासह प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत त्या राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मेष राशी. सूर्य आणि गुरुचा हा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात त्यांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि प्रमोशन मिळू शकते. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु घर किंवा मालमत्ता खरेदीसाठी खर्च होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असल्यास त्यात अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांनी कार्यक्षेत्रातील राजकारणापासून दूर राहणे हितावह ठरेल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील आणि प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध मधुर राहतील. वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक मजबूत होईल. तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात गुरु ग्रह स्थित होईल आणि अशात जर तुम्ही ॲसिडिटी, अपचन सारख्या रोगांनी चिंतेत आहे तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याचे योग बनतील. तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी, खोकला सारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. हा सप्ताह धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे, परंतु यासाठी तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहेत तर तुम्ही कुणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल, परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तीसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. या आठवड्यात व्यापारी जातकांना त्यांचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, कारण शनी देव तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असतील. या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना तुमचा अहंकार मध्यभागी येऊ देऊ नका. तसेच आवश्यक असल्यास आपल्या कनिष्ठ सहकर्मीची मदत घ्या आणि त्यांच्या कल्पना आणि सूचनांवर लक्ष केंद्रित करा. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही अपेक्षेपेक्षा उत्तम प्रदर्शन कराल आणि हा काळ तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करेल. या काळात विद्यार्थी आपल्या अध्ययनाच्या प्रति विशिष्ट रुची विकसित करून आपल्या ध्येयाला आणि उद्दिष्टांना प्राप्त करण्यात यशस्वी राहतील. या सप्ताहात तुमच्या रोमँटिक स्वभावात अचानक बदल तुम्हाला बरेच खिन्न आणि चिंतित करू शकते. म्हणून
आपल्या मनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ शकतो. या आठवड्यात हे शक्य आहे की आपल्या जोडीदाराची इच्छा नसली तरी तो तुमच्यावर रागावू शकतो. यामुळे तुमची कोणतीही योजना व्यर्थ जाऊ शकते आणि यामुळे तुमचा रागही वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपण संयम ठेवून धैर्य बाळगण्याची गरज आहे. उपाय: नियमित दुर्गाय नमःचा 41 वेळा जप करा. रवी-बुध युतीचा प्रभाव खेळाडू, कलावंतांना उत्तम फलदायी होईल. थोरामोठ्यांच्या गाठी भेटीतून भाग्यबीजे पेरली जातील. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींची जीवनविषयक दृष्टी बदलेल. सप्ताहाचा शेवट आत्मिक ऊर्जा वाढवेलच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींची गुरुशुक्रांची विशिष्ट स्थिती सप्ताहातील शुक्रवार संध्याकाळी सार्थकी लावेल. विवाहविषयक गाठी भेटींतून सुसंवाद अर्थातच चमत्कार घडतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी सुरुवातीच्या अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात मानसिक संतुलन सांभाळावे. विचित्र थट्टामस्करी टाळाच. पैशाचे पाकीट जपा. घरातील लहान मुलांची काळजी घ्या. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. भाग्यांक 7. भाग्य रंग बदामी आणि पांढरा. उपाय: आपल्या कौटुंबिक आयुष्यात अधिक चांगले होण्यासाठी हनुमान चालीसा, संकटमोचक अष्टक आणि भगवान राम स्तुती याचे पाठ करा. मिथुन राशी. महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. पायांशी किंवा नसांशी संबंधित काही तक्रारी उद्भवू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ अनुकूल राहील. मुलांवर किंवा घराच्या सजावटीवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या निमित्ताने काही नवीन लोकांची भेट होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय ठेवावा. प्रेमसंबंधांच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जीवनसाथीसोबत एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करू शकता. विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे. तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात केतू ग्रह स्थित असेल आणि अशात तुम्हाला पायदुखी, मोच, गुडघेदुखी पासून या सप्ताहात तुम्हाला आराम मिळू शकेल. विशेष रूपात हा सप्ताह 50 वर्षापेक्षा अधिक आयुच्या जातकांसाठी विशेष उत्तम राहण्याचे योग बनतील. या सप्ताहात सर्वाधिक तुम्हाला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल, म्हणून घर खरेदी वेळी आपले हात मोकळे ठेवून पैसे खर्च करू नका अथवा भविष्यात तुम्हाला बऱ्याच आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही या सप्ताहात काही आरामाचे क्षण घालवू शकाल. या काळात तुम्हाला आपल्या आईवडिलांच्या काही जुन्या परिचितांसोबत भेटण्याची किंवा त्यांच्या बाबतीत काही नवीन व महत्त्वपूर्ण ऐकण्याची संधी मिळेल.
या सप्ताहात तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आशावादी ठेवण्यात यशस्वी राहाल. या कारणाने तुम्ही परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकाल. सोबतच या कार्यकाळात आपल्या कौशल्य आणि अनुभवावर तुम्ही काम करून त्याचा योग्य लाभ घेण्यातही यशस्वी राहाल. कारण शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात विराजमान असतील. या सप्ताहात शिक्षणार्थींना आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेल्या गोष्टींमुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल. या कारणाने ते आपले मन अभ्यासात केंद्रित करण्यात स्वतःला पूर्णतः यशस्वी होतील. या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील, परंतु आठवड्याच्या मध्यात प्रेमीची कोणतीही वाईट सवय तुम्हाला इतकी त्रास देऊ शकते की तुमच्या दोघांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होईल. अशा वेळी परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून आपणास आपला राग नियंत्रणात ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. या आठवड्यात असे बरेच योग बनत आहेत की आपल्या कौटुंबिक अस्थिरतेमुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परंतु यावेळीही आपण दोघेही आपल्या विवाहित जीवनात योग्य आणि आवश्यक समन्वय ठेवून एकमेकांशी भांडण्याऐवजी प्रत्येक परिस्थिती बुद्धिमानीपूर्वक हाताळू शकता. उपाय: नियमित 41 वेळा नमो भगवते वासुदेवायचा जप करा. सप्ताहातील सुरुवातीचे अमावस्येचे प्रभाव क्षेत्र संमिश्र स्वरूपाचे राहील. नियोजनबद्ध वाटचाल करा. अपवादात्मक होऊ पाहणाऱ्या नैसर्गिक दुर्घटनांचे भान ठेवाच. गुरुशुक्रांची साथ अडचणींवर मात करेल. विशिष्ट नोकरी व्यावसायिक चिंतेतून निश्चितच मार्ग काढाल. मृग नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा अनुभव घेतीलच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात संमोहनांपासून अर्थातच फसवणुकींपासून जपावेच. जुगारी आणि व्यसनी व्यक्तींचा संपर्क नको. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच रविबुध युतियोगाचे फलित सप्ताहाच्या शेवटी मोठे अपवादात्मक परिस्थितीतून लाभ देतील. व्यावसायिक वसुली थक्क करेल. आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये तुम्ही गुंतून जाल. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल, अजून काही नाही. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. भाग्यांक 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: प्रियकर प्रियसीला व्हाईट डक्स प्लास्टिक इने बनलेले चा जोडा भेट दिल्याने लव लाईफ चांगली राहील. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. समाजात मानसन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून यातून चांगला नफा मिळू शकतो. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्चिक ठरू शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. व्यापारी आपल्या व्यवसायाबाबत काही संभ्रमात राहू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक राहील. प्रेमसंबंधांबाबत काही चिंता निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन मात्र स्थिर राहील आणि कोणत्याही अडचणीत जीवनसाथी तुमच्या पाठीशी उभा राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. या सप्ताहात तुमची सतत खाण्याची सवय तुम्हाला चिंता देईल, म्हणून या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की खूप खाणे हे तुमचे शौक चांगले आहे, परंतु तुमच्या आरोग्यासाठी खराब करण्याचे कामही करेल.
अशात अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे. तुमच्या राशीतील जातकांसाठी धन संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह तुम्हाला लाभदायक परिणाम प्रदान करेल, कारण बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या भावात उपस्थित असेल. या वेळी तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा अधिक उपयुक्तही दिसत आहे. या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र किंवा जवळच्यांना पार्टी देऊ शकतात, कारण तुमच्या जवळजवळ अतिरिक्त ऊर्जा असेल जी तुम्हाला कुठल्या पार्टी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरित करेल. तथापि असे काहीही करण्याच्या आधी पहिले आपल्या घरातील लोकांसोबत विचार विमर्श नक्की करा. तायांच्या चालीने शनिदेव तुमच्या 9व्या भावात बसलेले असण्याच्या कारणाने या काळात तुमची नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कार्यस्थळी कुठली महिला सहकर्मीची भरपूर साथ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही, कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे. म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या. या सप्ताहात तुमच्या रोमॅन्टिक स्वभावात अचानक बदल तुम्हाला बरेच खिन्न आणि चिंतित करू शकते. म्हणून आपल्या मनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ शकतो. या आठवड्यात हे शक्य आहे की आपल्या जोडीदाराची इच्छा नसली तरी तो तुमच्यावर रागावू शकतो. यामुळे तुमची कोणतीही योजना व्यर्थ जाऊ शकते आणि यामुळे तुमचा रागही वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपण संयम ठेवून धैर्य बाळगण्याची गरज आहे. उपाय: नियमित दुर्गाय नमःचा 41 वेळा जप करा. सप्ताहाच्या सुरुवातीच्या अमावस्येच्या प्रभावात प्रलोभनांपासून सावध राहा. काम, क्रोध आणि लोभ यांचे उद्रेक टाळा. वैवाहिक जीवनातील गैरसमज टाळा. बाकी अमावस्येचे प्रभाव क्षेत्र सोडल्यासता 15 ते 17 हे 3 दिवस शुभग्रहांच्या माध्यमातून घरी व दारी उत्तम पर्यावरण ठेवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती आपला कलात्मक आविष्कार सादर करतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आपले नोकरी व्यावसायिक कर्तृत्व दाखवता येईलच. नोकरीत विशिष्ट घडामोडींतून भाग्यसंकेत मिळतील. सप्ताहात विशिष्ट घरगुती चिंता निस्तरल्या जातील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभाव क्षेत्र सोडल्यास सप्ताहाचा शेवट विशिष्ट आर्थिक लाभांतून मोठा प्रसन्न राहील. वादग्रस्त व्यावसायिक वसुली करून घ्याल. अर्थातच ओळखी वा मध्यस्थींतून एखादे झाड जसे स्वतः उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात ते खोटं असतं, कारण आज तुम्हाला ख्या प्रेमाची प्रचिती येईल. भाग्यांक 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: कार्यक्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रातःकाळी उठून सूर्याचे दर्शन करून 11 वेळा गायत्री मंत्र वाचा.